आणि आता दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी ज्याच्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले, वार प्रतिवार पाहायला मिळाले. ती बातमी आहे शरद पवारांसंदर्भात. गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राचं राजकारण ज्या मातब्बर व्यक्तीभोवती सातत्याने फिरते ते शरद पवार आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे चहूबाजूंनी उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. वारकरी संप्रदायात काही ठिकाणी प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाल्याचं मत शरद पवारांनी मांडलं, तर संप्रदायातील सुमारे 60% मांडणी धर्मांध व्यक्तींना बळ देणारी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दिल्लीतील शासकीय अधिकाऱ्यांचे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडते आणि संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत पवारांनी एक लेख लिहिलाय ज्यामध्ये त्यांनी ही मतं मांडली आहेत. त्यामुळे राजकीय सामाजिक पडसाद पाहायला मिळत आहे. या लेखामध्ये शरद पवार काय म्हणतायत नेमकं जाणून घेऊया. वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीनं मांडणी करतात. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे. आता साधारण 40 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन, प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडतात. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाही. तर शरद पवारांचं विकासात योगदान असलं तरी त्यांच्या वारकरी संप्रदायाशी त्याचा फारसा संबंध आलेला नाहीये. पवारांचा लेख अत्यंत वाईट आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. पवार साहेबांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान असलं तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही. मला असं वाटतं की पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि मला दुःख आहे की पवार साहेबांनी अशा प्रकारचा लेख लिहिला. प्रत्येकाला आपलं मत अभिव्यक्त करण्याची त्या ठिकाणी मला असं वाटतं की एक अधिकार प्रत्येकाला आहे. तर शरद पवारांनी हा लेख लिहिल्यावर मतमतांतर समोर येतात. मुख्यमंत्र्यांनी नुकतंच मांडलेलं मत आपण पाहिलं. तर याच संदर्भात शरद पवारांच्या वक्तव्याला मात्र मविया नेत्यांनी दुजोरा दिलाय आणि भाजपवर त्यांनी निशाणा साधलाय. कोणत्या नेत्यांनी काय म्हटलंय बघूया. आता हिंदू धर्म खतरे में, देशात हिंदुत्वादी सरकार आहे, राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे. आता कोणता हिंदू धर्म खतरे में, कोणापासून खतरे में? मग खतरे में असेल तर तुमच्याकडे बंदुकी तुमच्या काय गंजल्या का? आणि म्हणून असे आता गावोगाव कित्येक असे भाटगिरी करणारे काही वारकरी गावोगाव जातात आणि स्पष्टच बोलायचं तर भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशाच पद्धत निवडणुकीत विधानसभेला तर पारावर जाऊन मुक्काम करून अशा काही भोंदू महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून, अशा प्रवचनाच्या माध्यमातून प्रचारच केलेला आहे ना. आता भारतीय जनता पार्टी अशा कित्येक महाराजांना पाळते. वारकरी हे पुरोगामित्वाचीच एक ओळख आहे आणि मनुवादाच्या विरोधात वारकरी संप्रदायांनी जी केलेली क्रांती आहे ही आपल्यासाठी पथदर्शक आहे. वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे आणि भारताच्या संविधानाचा विचार हा एक आहे आणि प्रतिगामित्वाचा आणि स्पृश्य अस्पृश्यतेचा, स्त्री पुरुष असमानतेचा जो विचार आहे तो विचार हा मनुवादाचा विचार आहे, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आहे. हे स्पष्ट स्वरूपातलं जे चित्र आहे या चित्राला समाजापुढे घेऊन येण्याची आवश्यकता आहे. तर पवारांच्या वक्तव्यावर महायुती नेत्यांकडून टीका करण्यात येते. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी पवारांचं वक्तव्य बरोबर असल्याचं म्हटलं. वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात. कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार आहे. अधिक प्रमाण आहे आणि जसं पवार साहेबांनी ही खंत पण व्यक्त केली की ती प्रबोधनाची चळवळ ही लोप पावत असून त्याच्यामध्ये वेगळ्या विचारधारेचा एक शिरकाव झाल्याने मग आता कोणी पांडुरंग म्हणून कॅप्टन अशोक खरकची पूजा करतो. आता त्या दुर्गादेवी शिक्षण संस्था पारनेर जिल्हा अहिल्यानगरमध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या गुंजाळ महाराजांनी 17 वर्षीय एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना असेल. याच्यावर आज जे उरबळून आंदोलन करतायत ती लोक कोणीच बोललं नाही.
तर शरद पवारांनी मांडलेल्या मतावर वारकरी संप्रदायातल्या अनेकांनी टीका केली आहे. पाहूया. शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका, हे कधी कीर्तन ऐकले माहित नाही, कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत, कारण त्यांनी पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्यांनी लवकर यादी जाहीर करावी. आदरणीय शरद पवार साहेब यांनी प्रतिक्रिया दिली. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी होत आहे. साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे. कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती. वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही. आता बातमी नाशिक संदर्भातली आहे. नाशिकमध्ये एका